तुम्हाला माहिती आहे का, उरलेल्या भाकरीचा मस्त असा चिवडा तयार होतो. तो केल्याक्षणीच संपून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही चिवडा नक्की करा. भाकरी छान बारीक चुरून घेतल्या आहेत. त्यामध्ये हळद, मीठ, चटणी टाकून सर्व छान मिक्स करून घ्यायचे. बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर आणि आवडत असेल तर तुम्हाला शेंगदाणे पण घ्या. तेल छान गरम झाले, त्यामध्ये जिरं, मोहरी छान तडतडली की कढीपत्ता आणि कांदा टाकायचा. थोडे शेंगदाणे टाकून छान कांदा खरपूस रंगावर भाजून घ्यायचा. कांदा छान भाजून झाला आहे. आता त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या भाकरी टाकून घ्यायच्या. याला आमच्याकडे तेल तुकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून सांगा. आणि छान 5 मिनटं परतून घ्यायचे. भाकरी थोड्या कडक असतील तर थोड्याशा पाण्याचा हापका मारून छान वाफ येऊन द्यायची आणि वरून हिरवीगार कोथिंबीर पेरायची. तयार झाला भाकरीचा चिवडा.